हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथं माझा आणि रियाचं व्हिडिओ शूट करणं चालू होतं. म्हणजे रियाला माहिती झाले की आता मी मोबाईल हातामध्ये घेतला आणि कॅमेरा सुरू केला की लगेच ती माझ्याकडे येते. पण दादूचं तसं काही नाही. दादूला मात्र कॅमेरा तेवढा आवडत नाही, काय की तो काही कॅमेरासमोर येत नाही, म्हणजे रडायला लागतो. त्याच्या मूडवर डिपेंड असतं ते. कधी कधी तोही कॅमेरासमोर एवढं एन्जॉय करतो आणि कधी कधी ना नुसतं रडायला लागतो. त्यामुळे त्याला काही मी एवढं व्हिडिओमध्ये घेत नाही. तर सहसा रियाच असते व्हिडिओमध्ये जास्त. तर इथं आमची लक्ष्मीपूजनची तयारी सुरू होती. तर रियासुद्धा मला मदत करत होती. तर तिला कितीही तिकडच्या हॉलमध्ये नेलं उचलू उचलू तरी तिनं काही शांत बसत नव्हती. म्हणजे लगेच रांगत रांगत इकडे येत होती आणि ओढावडी करत होती. आणि हो, एक तर सांगायचं राहिलं तुम्हाला, तर मी जेव्हा साडी घातली तर रिया लगेच माझ्याकडे आली. पण दादू काय माझ्याकडे येत नव्हता, नुसतं माझ्या तोंडाकडे बघत होता आणि रडत होता. त्याला काय वाटत होतं की काय नाही, की म्हणजे एवढं रडायला लागला. तो काय माझ्याकडं आला नाही. आईकडेच जायला होता. म्हणजे मी जेव्हा साडी काढली तेव्हाच माझ्याकडे तो आला. आणि रिया मात्र माझ्याकडे येत होती, म्हणजे सारखं माझ्याकडे बघत होती. आणि दुपारीच आम्ही 3:30ला सजावटीसाठी लागलो होतो, कारण की ह्यावेळेस आम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी करायचं होतं, म्हणजेच फुलाचं डेकोरेशन करायचं होतं. तर बघा, यांचं इथं देवीला मळवट भरणं सुरू होतं. तर बघा त्यांनी किती सुंदर मळवट भरला आहे देवीचा. तर बघा, देवघरसुद्धा आज किती छान दिसत होतं. म्हणजे सगळीकडं झेंडूची फुलंच होती. लवकर तयारी लागलो, त्याचं कारण म्हणजे 2-2 लेकरं आहेत आणि ते काही करू देत नाहीत. तर असं नवीन काही करायचं म्हटलं की खूप वेळ जातो. म्हणजे छोटी छोटी कामं असतात पण ती काही दिसत नाहीत. तर त्यामुळेच आम्ही लवकर तयारीला लागलो होतो. मेघांजली कोहली म्हणून एक यूट्यूबर आहे, तर तिच्या पूजेच्या व्हिडिओमध्ये मी हे पावलं बघितले होते. तेव्हापासून मला खूप आवडले होते आणि शेवटी मला ते मिशोवरती भेटले. तर हे लक्ष्मीचे पावलं तुम्हाला कसे वाटले, कसे नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला आजचं डेकोरेशन हे कसं वाटलं कसं नाही ते पण सांगायला विसरू नका. 1.5-2 तासाच्या नंतर आमचं पूर्ण डेकोरेशन झालं आणि त्यानंतर मी लगेच मग रांगोळी काढून घेतली. जागेच्या अभावी मी छोटीच रांगोळी काढली होती. तर आजचं डेकोरेशन मला तरी एवढं आवडलं होतं, म्हणजे त्याच्यावरची नजरच हटत नव्हती. घरातल्या सगळ्यांनाही खूप आवडलं. तर हे डेकोरेशन मी एकटीनंच केलं नाही, तर आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे. तर प्रत्येक कामामध्ये दया मला मदत करतच असतात. म्हणजे तर ह्यावेळेस दोघांनीच आरती केली, म्हणजे रियाने आणि तिच्या पप्पांनी. मला काय आरती करू दिली नाही. तर हे असंच असतं मुलींचं. म्हणजे मुली पप्पांच्या एवढ्या लाडक्या असतात की बघायचं कामच नाही. तर आज सकाळचा तुम्हाला एक किस्सा सांगते. मी त्यांना जेव्हा उठवायले होते आणि रिया माझ्याजवळ होती, तर तिनं काय मला त्यांना उठवू देत नव्हती. म्हणजे मला मारायला लागली. तिला काही बोलता येत नाही तेवढं, पण तिच्या मारण्यावर मला समजलं की ती काय तिच्या पप्पांना उठवू देणार नाही. त्यानंतर सगळ्यांनी मिळून फटाके वाजवले. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.